हाय सगळ्यांना, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आज संध्याकाळचे 5 वाजलेत. आता स्वयंपाकाची तयारी चालली. तर दाखवते तुम्हाला काय काय केलंय ते. बघा श्रीशा बोल ग बाय, बोल ग. रडती म्हणून त्याला घेतली उचलून. तुम्हाला दाखवते का काय काय बनवते ती बॅक कॅमेराने. ही बघा, इकडं चहा बनवलाय, इकडं दूध गरम करून घेतलंय आणि ही भेंडी, आपण भेंडी मसाला फ्राय म्हणजे भेंडी मसाला फ्राय बनवणार आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय बघा. थोडा लसूण घेतलाय मी, हळद, घरगुती आपली लाल तिखट आणि मीठ, गरम मसाला, थोडं लाल मिरची पावडर, धना पावडर घेतली आणि खोबरं आणि लसूण आणि थोडा शेंगदाण्याचा कूट पण घेतलाय. आणि इकडं आपली कोवळी अशी भेंडी आहे. सकाळी ते नाईटला म्हणजे रात्री नाईटला गेलतं, सकाळी येताना त्यांनी भेंडी आणली होती, म्हणजे भाजी आणली. तर भेंडी करावी म्हटलं म्हणून भेंडी अशी मधनं चिरून घेतली. त्यात मसाला भरायचा. चांगली धुतली, स्वच्छ केली आणि मग कोरडी करून मग चिरून घेतली. आणि इकडं सगळा मसाला वगैरे घेतला त्याचा काढून. तर तुम्हाला 5 वाजता इतक्या लवकर कामं स्वयंपाक करते, कारण त्यांना नाईटला जायचं आहे ना, त्याच्यामुळे मग इतक्या लवकर स्वयंपाक करायला लागली मी. या सगळ्यांनी चहा प्यायला. ही बघा, आता भेंडीमध्ये मी सगळा मसाला भरून घेतलाय छान असा. सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून घेतलाय. कढई गरम करत ठेवून त्यात तेल टाकलं आणि लसूण चांगला परतून घेतलाय. त्यात लसूण टाकून आता हे सगळं त्यात टाकते. भेंडी भरलेली भेंडी सगळी त्यात टाकते आणि छान असं हलवून घेते. पण काय होतं, एका हाताने कॅमेरा पकडून असं परतायला येत नाही. आणि तुम्ही म्हणसाल मधनं ब्लॉगिंग दाखवती, मधनं रेसिपी दाखवती, म्हणजे दोन्ही पण आहे. माझं ब्लॉगिंगचं चॅनल आहे, पण रेसिपी आपली एखादी बनवल्यावर रेसिपी पण टाकते मी. तर कशी वाटते आपली रेसिपी नक्कीच सांगा मला कमेंट करून. तर चला, मी परतून घेते चांगली व्यवस्थित. हो का, आता चांगली परतली भेंडी छानपैकी. आणि मग मी कॅमेरा चालू केला. आधी परतून घेतली चांगली. ती हे आहे ना, लाईटीमुळे ते तसं दिसतंय. लाल दिसत होतं, पण ते लाईटीमुळे तसं दिसतंय. बघा इकडं वरण पण पिवळं आहे, पण ते कसं दिसतंय बघा. आणि इकडं कणिक मळून घेतली मी चपात्या करायसाठी. नाईट असल्यावर लवकरच स्वयंपाक बनवत असते मी, कारण त्यांना 7:30ला घरातून जावं लागतं ना. मग त्याच्यामुळे तोपर्यंत श्रीशाला बघत बघत स्वयंपाक करूपर्यंत टायमिंग होतो. तर इकडं डाळ आणि इकडं चपाती. बघा, चपाती मी लाटून भाजून घेतली छानपैकी. आणि भेंडी पण आपली बघा छानपैकी तयार आहे. मी थोडा वरून कूट टाकला आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली वरून अशी, ते कलर यायसाठी. पण यात केवढं दिसत नाही कलर, पण भेंडीला छानपैकी कलर आलता. भेंडी आपली तयार आहे आणि चपात्या पण तयार आहेत. डाळ भात पण वगैरे बनवून घेतला आहे, कारण श्रीशामुळे डाळ भात करावाच लागतो, नाहीतर आम्ही रोज नाही बनवत. तर ही बघा, आपली भेंडी मसाला फ्राय छानपैकी तयार आहे. हे आपलं ताट. कशी वाटते आपली रेसिपी भेंडी मसाला फ्राय, वरण, भात आणि चपाती. तर कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.